तर आपण क्वेश्चन नंबर 14 सॉल्व करणार आहे. 3 पार्टिकल each having a charge of 10 microcoulomb are placed at the corners of an equilateral triangle of side 10 cm. तर या ठिकाणी 3 पार्टिकल दिलेले आहे आणि प्रत्येकाचा चार्ज 10 मायक्रोकुलम इतका आहे आणि तो प्लेस करायचा आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलच्या कॉर्नर्सवरती, ज्याची साईड किती आहे तर 10 सेंटीमीटर इतकी दिलेली आहे. द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी या सिस्टीमचं किती असेल ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2011ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 0, बी ऑप्शन आहे इन्फिनिटी, सी ऑप्शन आहे 27 जूल, डी ऑप्शन आहे 100 जूल. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 पार्टिकल दिलेले आहे आणि त्या 3 पार्टिकलचं जे चार्ज आहे ते किती दिले तर प्रत्येकाचं 10 मायक्रोकुलम आहे आणि तो प्लेस करायचा आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल, ज्याची साईड किती येतं 10 सेंटीमीटर इतकी दिलेली आहे. तर एक काम करतो मी फिगरमध्ये या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. तर आपल्याला एक इक्विलॅटरल ट्रायंगल या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सपोज हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा पॉईंट आपण ए कन्सिडर केला, हा बी आणि हा काय घेतला सी. तर ए बी सी हे 3 काय हा काय तर इक्विलॅटरल ट्रायंगल. ए जो पॉईंट आहे त्या ठिकाणी आपल्याला पहिला चार्ज घ्यायचा कोणता Q1 आणि या Q1 ची जी व्हॅल्यू आहे ती किती दिली तर तुम्हाला 10 मायक्रोकुलम इतकी दिलेली आहे. बी पॉईंटला आपण चार्ज ठेवणार आहे Q2, तो पण किती दिला तर तुम्हाला 10 मायक्रोकुलम इतका दिलेला आहे. आणि C3 जो आहे त्या ठिकाणी पण आपण चार्ज ठेवणार आहे Q3 आणि त्याची व्हॅल्यू किती आहे तर 10 मायक्रोकुलम. ओके, या सगळं इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. याची जी साईड आहे ती किती दिली तर 10 सेंटीमीटर. याची पण साईड किती आहे 10 सेंटीमीटर आणि याची पण साईड किती आहे तर 10 सेंटीमीटर. ओके, तर सगळं आपल्याला गिवन दिलेलं आहे. तर आपल्याला या सिस्टीमची टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किती असणार ते आपल्याला फाईंड करायचं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी यूने रिप्रेझेंट करतो आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो काय 1/4πε0. आता आपल्याकडे किती चार्जेस आहे टोटल 3. तर या तिघांचं कॉम्बिनेशन घ्यायचं Q1 Q2 आणि काय तर Q3. पहिले कोणाचं घेऊ Q1 आणि Q2चं. मग या ठिकाणी 2 चार्ज घेतलं Q1 Q2 डिवायडेड बाय या Q1 आणि Q2 याच्यातलं जर डिस्टन्स घेतलं तर ते काय असणार AB प्लस आता उरलेल्या दोघांसाठी घेऊ 1/4πε0. पुढचे 2 चार्ज असते ते कोणतं असं Q1 आणि कोणतं Q3. Q1 Q3 आणि Q1 आणि Q3 याच्यातलं डिस्टन्स जर घेतलं तर ते काय तर AC हा फॉर्म्युला. त्यानंतर उरलेल्या आणखीन 2 चार्ज मधले घेऊ लास्टचं 1/4πε0. आता कोणते 2 चार्ज आहे Q2 आणि Q3 आणि Q2 आणि Q3 याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते काय तर BC. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी AB जेवढा आहे तेवढाच कोण आहे AC आहे, तेवढाच कोण आहे BC आहे आणि ते किती दिलं आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करू 10 किती -2 म्हणजे टोटल किती येणार आहे 10 - 1 मीटर. त्यानंतर Q1 जेवढा आहे तेवढाच कोण आहे Q2 आहे आणि तेवढाच कोण आहे तर Q3 आहे आणि या सगळ्यांची व्हॅल्यू किती आहे तर 10 मायक्रोकुलम इतकं दिलं आहे. मायक्रो म्हणजे किती 10 - 6. मग 10 × 10 - 6 जर केला तो किती येणार 10 - 5 आणि आकाशामध्ये येणार आहे कोलममध्ये. ठीक आहे, तर आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे. मग आपण याच्यात काय करू तर पुट करू. मग एक काम करा Q1 Q2 Q3 असं लिहिण्यापेक्षा त्याला सगळ्यांना Q1 आपण कन्सिडर करू आणि याला आपण काय कन्सिडर करणार AB कन्सिडर करू. ओके, मग हा जो एनर्जीचा फॉर्म्युला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, मग याचा फॉर्म्युला काय भेटेल तर हा भेटेल 1/4πε0. आता Q1 Q2 Q3 हे सगळे सेम आहे. मग याला काय करू आपण Q1 चा स्क्वेअर करू डिवायडेड बाय AB जेवढा आहे तर BC पण तेवढाच आहे. मग AB लिहिणार तर सगळीकडे तेच लिहिणार आपण. ठीक आहे, तर झाला 1/4πε0. हे सगळे चार्जेस सेम आहे. मग याला पण काय करू Q1 चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय AC च्या जागी पण मी काय लिहिणार AB लिहिणार प्लस 1/4πε0. Q2 आणि Q3 पण सेम आहे. मग त्याला आपण Q1 चा स्क्वेअर करू आणि डिवायडेड बाय BC म्हणजेच आपला काय असणार तर AB. या सगळ्या टर्म्स सेम आहे आणि किती वेळा आल्या तर आलेल्या 3 टाइम्स. मग आपण U जो आहे तो किती लिहिणार तर 3 टाइम्स एकाची एनर्जी लिहिणार 1/4πε0 कारण सगळे सेम आहे. Q1 स्क्वेअर डिवायडेड बाय काय असणार तर तुमचं AB. ओके, आता याची व्हॅल्यू पुट करून टाकू. 3 तसाच या 1/4πε0 याची व्हॅल्यू असणार 9 × 10⁻⁹ आणि Q1 जो आहे किंवा Q2 किंवा Q3 याची व्हॅल्यू किती 10⁻⁻5. त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर 10⁻⁻5 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय AB घ्या AC घ्या किंवा BC त्याची व्हॅल्यू किती आहे 10⁻⁻1.
3 9 किती झालं 27 10 किती 10⁹ 10⁵ आणि त्याचा स्क्वेअर करायचा 10 किती झाला -10 आणि हा 10⁻1 जो आहे तो वरती गेला तर 10⁻+1 10⁻+1 आणि 10⁻−10 किती झाला -9 आणि हा +9 काय झाला कॅन्सल. मग आपली जी एनर्जी आहे ती किती येणार फक्त 27 येणार 27 जूल ही आपली एनर्जी असेल. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर या ठिकाणी मॅच होतोय. मग या क्वेश्चनचा जे आन्सर असणार आहे तो ऑप्शन सी आणि ऑप्शन सी म्हणजेच किती तर 27 जूल हे त्याचं फायनल आन्सर असेल.